मंडळी या सगळ्यांचं आयोजन मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो। सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांच्या सहकार्यातून ज्यांच्या कष्टातून आणि या ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा भव्य मंडप या ठिकाणी उभा राहिला ते या नगरीचे उपसरपंच विजय पाटील बोंडारे यांचंही या ठिकाणी आगमन आहे, उपस्थित झालेले आहेत। उपस्थित सर्व पाठीमागे उभे असलेल्या श्रोते मंडळींना विनंती आहे, पावसाचा कुठलाही व्यत्यय येऊ नये यासाठी हा भव्य असा मंडप आपल्या बसण्यासाठी उभारला आहे। आपण बसून घ्यायचं आहे। कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। महाराजांचं आगमन अगदी काही क्षणामध्येच आपल्यामध्ये होईल। महाराज या धर्मपीठावरती उपस्थित असतील। तत्पूर्वी एक नागरी सत्कार आणि नियोजन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्काराला उपस्थित सन्माननीय खासदार नागेजी पाटील साहेब, सन्माननीय आमदार बाबुरावजी कदम साहेब, सन्माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेब, सन्माननीय राजेंद्र पाटील सिकरे, सन्माननीय युवा जिल्हा प्रमुख राम कदम साहेब, या नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच, या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका भीमाबाई नरवाडे, सन्माननीय मोहनसिंग बयास, उपस्थित सगळी मंडळी या सगळ्यांच्या वतीनं एक सामूहिक सत्कार आदरणीय संजय पाटील बोंडारे यांचा होईल। त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आयोजन मंडळाच्या वतीनं तो सामूहिक सत्कार होईल। यानंतर या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन ज्यांनी साकारलं त्यांचं मनोगतपर प्रास्ताविक या ठिकाणी होईल। आणि या सगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते सर्व युवा पिढीचे, सर्व युवा सैनिक ज्यांच्या कृतीतून या कार्यक्रमाला जोड मिळाली ते युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील बोंडारे, या ठिकाणी आर पाटील नगराध्यक्ष प्रतिनिधी कळमनुरी यांचा सत्कार आयोजन मंडळाच्या वतीने होईल। मी संयोजन समितीला विनंती करतो की त्यांनी या सन्माननीय आर पाटील यांचा सत्कार करावा। कालच ज्यांच्या अंगावरती गुलाल उधळला गेला आणि तोच विजयाचा गुलाल घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तरुण संचालक, शेवाळा नगरीचे माजी सरपंच ॲडव्होकेट अभय पाटील सावंत यांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय विवेकभाऊ देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी आपण संयोजन समितीच्या वतीने करावा। सन्माननीय मयूरभाई शिंदे यांचाही सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती मी संयोजन समितीला करतो। सन्माननीय गजाननभाऊ देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर यांचंही या ठिकाणी उपस्थिती आहे। कांडली नगरीचे माजी सरपंच सन्माननीय नवनाथरावजी पानपटे यांची उपस्थिती या ठिकाणी। नियोजन समितीच्या सर्व सन्माननीय सभासदांना विनंती असेल आपण सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे। आणि पुन्हा हा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत असेल, बाहेर उभे असलेली सगळे हरिभक्त परायण क्षेत्रातील नामवंत कीर्तिवंत मंडळी, यामध्ये अनेक गायनाचार्य, मृदंगाचार्य, व्यासपीठाचार्य, भारुडी भजनी मंडळ असेल, संगीत भजनी मंडळ असेल, महिला भजनी मंडळ असेल, हरिपाठ म्हणणाऱ्या महिला असतील, गाव खेड्यामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून भक्ती आणि शक्तीचा संगम गाजवणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय बालाजीरावजी कदम साहेब माजी पंचायत समिती सदस्य तथा सभापती यांचाही या ठिकाणी सत्कार होईल। या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सगळ्यांचा सामुदायिक सत्कार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये। आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र रत्न होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। या बाळापूर नगरीमध्ये जनसामान्याला परिचित नाही किंवा जुन्या पहिल्या परिचित नाही असं स्वर्गीय देवदासरावजी बोंडारे साहेबांचं नेतृत्व, कर्तृत्व आपण सगळ्यांनी अनुभवलं। हे बाळापूर शहर वसवण्यामागे आणि या बाळापूर शहराचं व्यवस्थित निर्माण करण्यामध्ये ज्यांनी 18 बलुतेदार 12 बलुतेदारांना आणून या बाळापूरची व्यावसायिक व्यापारपेठ उभी केली ते स्वर्गीय देवदासरावजी बोंडारे साहेबांच्या संस्काराचा वारसा सन्माननीय संजय पाटील बोंडारे यांनी पुढे चालू ठेवला आणि तोच वारसा आता तिसऱ्या पिढीमध्ये या ठिकाणी हस्तांतरित होत आहे। सन्माननीय या ठिकाणी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाबुरावजी कदम साहेब ज्यांचा राजकीय संघर्ष आपल्याला सर्वश्रुत आहे, सन्माननीय बोंडारे परिवारांचं ज्यांचं कौटुंबिक नातं आहे आणि आज ते या ठिकाणी अतिशय व्यस्त दिनचर्येतून उपस्थित झालेले आहेत। मी सन्माननीय
उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी फेटा बांधून मानाचा फेटा त्यांना या ठिकाणी आपण या धर्मपीठावरती हे केलेलं आहे. सगळ्यांचं यथोचित सत्कार झालेला आहे. उपस्थित सगळ्या श्रोते मंडळींचं, पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या तमाम वारकऱ्यांचं, श्रमकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, आध्यात्मिक जीवनाला बहाल केलेल्या सगळ्या महिला पाहुणे मंडळींचं, या पंचक्रोशीत उपस्थित झालेली सर्व पुरुष मंडळी, आमची महिला मंडळी आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा संजय पाटील बोंढारे अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करून मी या कार्यक्रमाच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो सौ भीमाबाई नरवडे यांना. त्यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविकपर मनोगत रचना या ठिकाणी प्रस्तुत करावी. या कार्यक्रमाचं नियोजन आपण साकारलेलं आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की आपण अत्यंत ताकदीनं, तन मन धनानं हा कार्यक्रम साकारत असता या नगरीमध्ये आदर्श शिंदे, आनंद शिंदे साहेबांसारखा अतिशय नावाजलेला कार्यक्रम सुद्धा आपण मागच्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी संपन्न केला. संजय पाटील बोंढारे यांच्या माध्यमातून, आखाडा बाळापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण विकासाची अनेक संकल्पना या ठिकाणी राबवल्या आणि हा भव्य असा कीर्तन कार्यक्रम आपण आपल्या कल्पनेतून या ठिकाणी साकारतोय. त्या कार्यक्रमाचं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय सरपंच सौभाग्यवती भीमाताई नरवाडे. आज हिंगोली जिल्ह्याचे आणि आपल्या सर्वांचे सक्षम राहिलेले नेते, सक्षम असलेले नेतृत्व आणि सक्षम राहिलेले नेतृत्व आपल्या सर्वांच्या आज हिंगोली जिल्ह्याचं आणि आपल्या सर्वांचं सक्षम असलेले नेतृत्व माननीय संजय पाटील बोंढारे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं जमलेले आहोत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. मी माझे 2 शब्द संपविते. सर्वांना बोलायचा चान्स देते. सर्वांना ऐकायचं मला. धन्यवाद. या ठिकाणी आपण आपल्या कार्यातूनच या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं, कारण कार्य नजरेसमोर असताना ते शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून आपण करून दाखवलं, त्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय लोकनेते, हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, आपल्या सगळ्यांना परिचित असलेलं नेतृत्व बाबुरावजी पाटील कदम साहेब, आमदार हदगाव विधानसभा, यांना विनंती आहे आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. संजयरावजी बोंढारे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त बाळापूर नगरीच्या प्रथम नागरिक सरपंचताई भीमाताई नरवाडे यांनी हा जन्मदिवस सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार अवघ्या 5 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. त्याचबरोबर आदरणीय हिंगोली लोकसभेचे सन्माननीय खासदार नागेशजी पाटील आष्टीकर साहेब हे सुद्धा मंचावर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मराठवाड्याची नाही तर महाराष्ट्राची, ज्यांना आम्ही सभागृहामध्ये मुंबईच्या विधानभवनात मुलूक मैदानी तोप असं सगळेच आमदार आणि स्वतः एकनाथरावजी शिंदे साहेब संबोधतात, बोलतात, ते आमचे कळमनुरीचे आमचे विधानसभेतील सदस्य सन्माननीय आमदार संतोषजी बांगर साहेब, त्याचबरोबर या
हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राम कदम साहेब, आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख, कळमनुरी नगर परिषदचे अध्यक्ष तथा प्रतिनिधी आर पाटील साहेब, ज्यांनी लोकांसाठी काहीतरी कार्य करायचं या दृष्टिकोनातून आपल्या वारंगा फाटा येथे एक जॉगरी पावडर शुगर फॅक्टरी चालू केलेली आहे, असे उद्योजक राजेंद्रजी शिकरे साहेब. कालच ज्यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून आपल्या कळमनुरी तालुक्यातून निवडून गेले असे अभयजी सावंत साहेब, आमचे मित्र सुभाषजी बांगर साहेब, ते मानकरी तर आहेतच आहेत आणि तुम्हाला माहिती सांगतो की त्यांचा एक मुलगा आणि सुनबाई दोघे IPS आहेत. हे एक आपल्या IPS IAS होणं, IRS होणं, एक IFS होणं छोटी गोष्ट नाही, कारण आपल्या सगळ्या जिल्ह्याच्या अभिमानाची गोष्ट आहे. मी एवढ्यासाठी सांगायलो की तरुणांनी यांच्याकडून घेण्यासारखं आहे. यांच्या सुनबाई आणि मुलगा दोघं सुद्धा IPS आहेत. त्याचबरोबर मयूरजी शिंदे, माजी सभापती मोहनसिंगजी बयाज साहेब, दत्तरावजी माने कानेगावकर, विजयरावजी बोंढारे आणि आयोजक भीमाबाई नरवाडे, सरपंच बाळापूर, आणि मंचावरील आमच्यासोबत आलेले माजी जिपा सदस्य नांदेड संभाजीराव लांडगे, हातगाव पंचायत समितीचे माजी सभापती बालासाहेब कदम, आमच्या निवगा MP सोसायटीचे व्हाईस चेअरमन आमचे सुदर्शनराव पाटील, मंचावरील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण उपस्थित झालात असे सर्व श्रोते मंडळी. खर तर संजयरावजी बोंढारे साहेब यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे या बाळापूर नगरीचे कुठलाही वारसा नसतेवळच गेल्या 15 वर्षापासून देवीदासरावजी मामा बोंढारे हे सरपंच म्हणून कार्यरत होते आणि त्यांचाच वारसा घेऊन संजू पाटलांनी आज 15 वर्षापासून ही बाळापूर सारखी ग्रामपंचायत ते नेतृत्व करत आहेत. आज खर तर त्यांच्या या जन्मदिनी सरपंच ताईंनी हा खूप मोठा सोहळा ठेवलेला आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतोच, परंतु बांगर साहेब, तुमच्या इकडे सगळी गोल्डन मॅन मंडळी आहे. साडभाऊ म्हणूनच सांगायलो ना, मला सुद्धा 2009 ला मदत केली होती. परंतु मी कालच सांगितलं होतं, परवा मी शेवाळ्याच्या अग्रवाल साहेब इथं लग्नामध्ये आलो होतो शेवाळ्याच्या.
परवा कांडली फाट्यावर लग्न होतं ना, की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे, परंतु कालच्या पावसानं सगळा शेतकरी वर्ग सुखी समृद्धी झाला आहे. आळंदी ते पंढरपूर आजचा मुक्काम माऊलीचा भेंडी शेगावला आहे. मी गेल्या 8 दिवसापासून जाण्याचा प्रयत्न करायलो. सन्माननीय संतोषरावजी बांगर साहेब पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेऊन पाऊस घेऊन आज जन्मदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. परंतु मी 8 दिवसापासून चाललो आमदार साहेब, परंतु जाणं होत नाही. परंतु आज ठरवलं नक्की जायचं, वापसच आलो, नांदेडपर्यंत आलो. परंतु आज मी नक्की दर्शनाला जाणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये भरपूर विठुरायांना साकडं घालणार आहे. भरपूर पाऊस पडू द्या आणि आमचा शेतकरी सुखी होऊ द्या. परत एकदा संजयजी बोंडारे साहेब यांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. महाराजांचं आगमन आराटी फाट्यापर्यंत झालेलं आहे. अगदी 10 मिनिटामध्ये महाराज आपल्यामध्ये उपस्थित असतील. या धर्मपीठावरून त्यांच्या कीर्तन सेवेचा आरंभ ते करतील. तत्पूर्वी अभिष्टचिंतन सोहळ्याला देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये, महाराष्ट्राच्या सदनामध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारी ही नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एका कृतिशील व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाला या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करणं, शुभेच्छा व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे अगदी 2 मिनिटाच्या काळामध्ये त्यांचं प्रास्ताविक करून आपण पुढच्या मुख्य कीर्तन करेला सेवेला प्रारंभ करणार आहोत. यानंतर या ठिकाणी संजय पाटील बोंडारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका पुरवणीचं प्रकाशन या ठिकाणी दैनिक गाववाला यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. दैनिक गाववाला या अतिशय प्रसिद्ध असलेल्या वृत्तपत्रानं संजय पाटील बोंडारे यांच्या पुरवणीचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होईल. मी सन्माननीय खासदार साहेब आष्टीकर साहेब यांना विनंती, सन्माननीय आमदार साहेब बांगर साहेब, सन्माननीय आमदार कवळीकर साहेब आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक गाववालांनी प्रकाशित केलेल्या संजय पाटील अभिष्टचिंतन सोहळ्याच्या पुरवणीचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे.